नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण स्टेशन ते माळवाडी या रोडवर आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता की पावसाळा आहे. आज 2 ऑगस्ट 2026. अनेक ठिकाणी या रोडवर खड्डे पडलेले आहेत. अनेक वेळा या ठिकाणी खड्ड्यात पडून दुचाकी चालक असो किंवा इतर वाहन चालक असो जखमी होत असतात. त्या अनुषंगाने काल तळेगाव दाभाडे या ठिकाणी असणारा जागरूक वाचक कट्टा या ग्रुपवर एक पोस्ट आली की त्या ठिकाणी अपघात घडतात आणि त्या ठिकाणी काहीतरी तात्पुरती उपाययोजना व्हायला हवी. आज त्या ठिकाणी जागरूक वाचक कट्टाचे काही सभासद तसेच दैनिक सकाळचे पत्रकार गणेशजी बोर्डे यांच्यासमवेत काही सहकारी त्या ठिकाणी आलेले. त्यांनी या ठिकाणी सकाळपासून साधारण अर्धा एक तासामध्ये या ठिकाणी आजूबाजूची जे काही रबडं पडलेली होती किंवा दगड पडली होती ते या ठिकाणी आणून त्यांनी खड्डे बुजवलेले आहेत. आणि याच्यामुळे तात्पुरता का होईना या ठिकाणी वाहन चालक आहे त्यांना कुठेतरी एक चांगला दिलासा मिळणार आहे, जेणेकरून एखादा छोटासा अपघात घडणार नाही. आपण स्थानिक लेवल जर पाहिलं तर हा रोड जो आहे तो इंद्रायणी महाविद्यालयाचा रोड आहे. बाजूलाच आहे गुलाबी शाळा, इथं भाजी मार्केटसुद्धा आहे आणि अनेक नागरिक या ठिकाणी येत जात असतात. अनेक शाळकरी विद्यार्थी या ठिकाणी येत असतात. एखादी दुचाकी घसरून एखादा अपघात घडू नये हाच यामागचा उद्देश आहे. आणि आज रविवारी 2 ऑगस्ट रोजी या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम पार पडलेलं आहे. आपण लवकरच याबाबतची काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. आज या ठिकाणी आपण इंद्रायणी महाविद्यालयासमोर असणाऱ्या रोडवर आहोत. या ठिकाणी आपण सकाळपासून या ठिकाणी खड्डे बुजवलेले नक्की काय परिस्थिती आहे, काय सांगाल आपण? नमस्कार सुरेश सर, पहिल्यांदा तुम्ही ही न्यूज काढतायत याबद्दल तुमचं अभिनंदन. खरं बघायला गेलं तर तळेगाव चाकण रोडची सध्याची परिस्थिती खूपच वाईट आहे. या पद्धतीने खड्डे आहेत आणि प्रशासन हे खड्डे बुजवत नाही. त्या निमित्ताने काल आमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे जागरूक वाचक कट्टा, त्यांनी हे आयोजन केलं की आज सकाळी सगळ्यांनी श्रमदान करून खड्डे बुजवावे. तर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. डॉक्टर सुनील कुंभार, डॉक्टर निकम साहेब, शिंदे साहेब, गणेश बोरुडे साहेब ह्या सगळ्यांनी इथे चांगलं श्रमदान केलं आणि बरेपैकी खड्डे बुजवले. पण हे खड्डे तात्पुरते आहे, बुजवले गेलेले आहेत. तर आमची विनंती आहे प्रशासनाला लवकरात लवकर परमनंट असं सोल्युशन काढून खड्डे बुजवावे, जेणेकरून 2 व्हीलर 4 व्हीलर यांचा काही ॲक्सिडेंट किंवा दुर्घटना होण्या अगोदर हे खड्डे बुजवण्यात आले पाहिजे. धन्यवाद. नुकतंच आज 2 ऑगस्ट 2026 आज या ठिकाणी जागरूक वाचक कट्टा येथील काही सभासदांनी आज या ठिकाणी जे खड्डे पडले होते ते बुजवलेले आहेत. आता आपण सोबत या ठिकाणी एक रिक्षा चालक आहे, त्यांच्याकडे थोडीशी प्रतिक्रिया जाणून घ्या. नमस्कार, काय सांगाल आपण? नमस्कार, मी मनोज शिंदे. तळेगाव चाकण रोडचा जो भाजी मार्केट आहे त्या भाजी मार्केटसमोर खड्ड्याचं जे म्हणजे नाही का जे खड्डे पडतात त्याच्यातून असं काही वेळेस होतं की गाड्या पार असे 2 व्हीलर पाण्याने भरलं खड्डा असतो तो समजून येत नाही. कधी कधी माझ्यासमोर असा विषय झालेला आहे की पार अशा उलट्या पलट्या गाड्या होतात. त्यातून काही आणखी प्रकार म्हणजे बऱ्याच वेळाने असं झालेलं आहे की माझ्या गाडीत मी टाकून ही माझी गाडी टाकून मी हॉस्पिटलला पोहोचवलेलं आहे. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे. या ठिकाणी काय वाटतं, कशा उपाययोजना करते?
काय आता ते प्रशासनाला थोडंसं बाबा की बाबा नाही का खड्डे जरा टायमाला जरी भरले तरी बऱ्यापैकी नाही का तरी होऊ शकते त्याच्यामध्ये.